विरोधी पक्षनेते राहुल गांधी मार्कडवाडी गावामधून लॉंग मार्च काढणार आहेत. शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर सुद्धा यांनी ही माहिती दिली. तर यासंबंधी राहुल गांधींची बोलणं झाल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. तर कदाचित ठाकरे सुद्धा मार्कडवाडीमध्ये जातील अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली. राहुल गांधी मार्कडवाडीमधून ईव्हीएमला विरोध करत लॉंग मार्च काढणार आहेत अशी माहिती जानकरांनी दिली आहे. महाविकास आघाडीचे लोक आणि राहुल गांधी सुद्धा मार्कडवाडी या गावामधून लॉंग मार्च काढणार आहेत आणि ही आग मात्र भडकत जाईल. पुन्हा मात्र राज्यकर्त्यांना थांबता येणार. राहुल गांधी यांच्याशी बोलणं झालंय, आमची तयारी सुरू झाली आहे अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे. सगळी माहिती, मतदार याद्या आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास दिल्लीमध्ये सुरू आहे. त्यानंतर मोमेंट जी आहे बॅलेटवाली ती मोमेंट सुरू करण्याची जी भूमिका आहे ती या ठिकाणी केली जाईल. राहुल गांधी शरद पवारांसोबत उद्धव ठाकरे देखील सहभागी होऊ शकतात अशी माहिती सचिन अहिर यांनी दिली आहे. राहुल गांधी आणि शरद पवार देखील त्या गावी जाणार आहेत आणि तिथून लॉंग मार्चला सुरुवात करणार. कदाचित उद्धव साहेब पण त्यामध्ये सामील होतील की अशी नाकारता येणार आहे. महाविकास आघाडीची भरकटवाडी झाली आहे म्हणून ते मार्कडवाडीला जात आहेत असा हल्लाबोल प्रवीण दरेकरांनी केला आहे. मला वाटतं महाविकास आघाडीची भरकटवाडी झाली, त्याच्यामुळे ते मार्कडवाडीला त्या ठिकाणी जात आहेत. जनतेच्या मनातलं उत्तर देणारा मार्कडवाडीमधील मॉक पॉल होता असं आदित्य ठाकरे म्हणाले. मार्कडवाडी नावाचं जे गाव आहे तिथे देखील स्थानिक जनतेने मॉक पोल मागितला होता. जिंकलेले जे उमेदवार आहेत, जे आमदार झालेले आहेत, त्यांनी देखील तिथे पाठिंबा दिला होता. कारण हा मॉक पोल जनतेच्या मनात देखील जो शंका आहेत ते उत्तर देणारं होतं. बॅलेट पेपरवर चाचणी घ्यायची नाही ही भूमिका कशासाठी असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. मार्कडवाडीने एक भूमिका घेतली. बॅलेट पेपरवरती घेत असताना निवडणूक आयोगमध्ये आलं. आता निवडणूक आयोगाचं काम काय? निवडणुका संपल्यानंतर निवडणूक आयोगाचं काम काय? बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन निवडणूक आयोगानं पत्र द्यावं, त्यानंतर आम्ही राजीनामा देऊ असं उत्तम जानकर म्हणाले. निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याचं आम्हाला पत्र दिलं. आम्ही त्या पद्धतीचं पत्र त्यांना देतोय आणि त्यांनी पत्र दिलं की निवडणुकीची आणि त्या राजीनाम्याची प्रोसेस सुरू होईल. राजीनामा द्यायला तयार आहे. निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात असं आव्हान सुनील राऊतांनी दिलंय. निवडणूक आयोगाला विनंती आहे, तुम्ही परत या ठिकाणी निवडणुका बॅलेट पेपरवर घेत असतील तर मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे.